नमस्कार. ही कादंबरी मी टेलर कामावर आधारित कादंबरी लिहिलेली आहे. आमचे वडील आणि मी हे टेलर कामच करतोय. पारंपरिक टेलर काम बंद पडत असताना आणि नवीन रेडीमेड कपड्यांची चलती वाढत असताना आणि ऑनलाईन वेबसाईट आणि मॉलसारखी संस्कृती वाढत चाललेली असताना हे पारंपरिक काम करणारे आपल्या जुन्या गावगाड्यातील लोक म्हणता येईल, ह्यांच्या जगण्याची कशी उपासमार सुरू झालेली आहे ह्याच्यावर ही कादंबरी त्याच्याकडे अंगुली निर्देश करते ही कादंबरी. त्या कादंबरीमध्ये एक कुटुंब, दोन नवरा बायको आणि दोन मुलं, गाव असं काहीसं चित्रण आलेलं आहे. बाकीच्याही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उसवन ह्या शब्दाचा अर्थ असा की उसवणे ह्या अर्थाने हा शब्द इथं घेतलेला आहे. आणि आपल्या एकूण जगण्याची जी उसवन सुरू असते आणि रोजच आपण त्याला जे धागे घालण्याचा प्रयत्न करतो, एक प्रकारे सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचं प्रतिनिधित्व ह्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. केवळ एका कामावर आधारित कादंबरी आहे असं म्हणत असताना काम करणाऱ्या प्रत्येक कामगार माणसाचा गळणारा घाम किंवा त्याला लागणारी भूक किंवा त्याची होणारी उपासमार ह्या सर्व गोष्टी समानच आहेत. त्याच्यामुळे ही अनेकांना ती कादंबरी आवडली आणि एकूण असं ह्या कादंबरीचं लिखाण झालेलं आहे. ही कादंबरी लिहिण्यासाठी जवळपास 2.5 ते 3 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. 2019च्या काही महिन्यामध्ये लिहिले आणि 2020, 21, 22 ह्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये कादंबरी वेळ मिळाल्यामुळे बरीचशी कादंबरी त्या काळात लिहून झाली. त्या काळातही आलेले काही अनुभव, त्या काळात तर जास्त तीव्रता जाणवली, म्हणजे हाताला काम नसणे वगैरे, तर त्याचंही चित्रण ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष करून जरी कोरोना काळ असा जरी उल्लेख आलेला नसला तरी त्या काळातले काही चटके त्याच्यामध्ये चित्रित केलेले आहेत, लिहिलेले आहेत अनुभव वेगवेगळे. पुढं म्हणजे सध्या डोक्यात आहे बेरोजगार युवकांच्या आयुष्यावर कादंबरी लिहायला सुरू आहे. म्हणजे ज्यांची लग्नही जमत नाहीत, असे युवक ज्यांचे लग्न अजून जमलेले नाहीत, ज्यांच्या हाताला नीट काम नाही आणि विशेषतः लायक असून सुद्धा म्हणजे त्यांच्याकडे काही म्हणजे नावं ठेवायला जागा नाही, अशा सुद्धा युवकांची फरफट दाखवणारी एक कादंबरी लिखाण सुरू आहे. पहिली कादंबरी उसवना आणि ह्याच्या अगोदर 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. 2018 साली कर्णाच्या मनातला हा कविता संग्रह आणि 2021 साली काळजात लेण्या कोरताना हा कविता संग्रह आणि 2022 साली ही उसवन कादंबरी. सरकारकडून अपेक्षा, लेखक म्हणून अपेक्षा असे म्हणता येईल की प्रत्येक लिहिणारा माणूस कुठेतरी त्याच्या वेदना सांगत असतो. त्याच्या भवतालामधून त्याच्या जी काही व्यवस्था असतील, सरकारी व्यवस्था असतील, सामाजिक व्यवस्था असतील, तर त्यांनी होईल तेवढं ह्या गोष्टी त्याच्यावर उपाय शोधण्याचं काम करावं असं मला वाटतं. लिखाण करण्याच्या बाबतीत एक आवर्जून सांगावीशी गोष्ट वाटते की आत्महत्या वाढलेल्या या काळामध्ये आपल्या मनामधली जी गोष्ट आहे, जरी बोलायला माणूस एखाद्या समोर उपलब्ध नाही झालं तरी लिहून माणसाने मन मोकळं केलं पाहिजे. त्याच्यामुळं आत्महत्या कमी होतील असं मला वाटतं. लिहिताना जे त्रास झालेला आहे ते मी समोरनं बघितलेला आहे. त्यांचा संघर्ष, त्रास ते गरिबी भोगलेले असतात, तेच त्रास त्यांनी कादंबरीमध्ये मांडलेला आहे. हां, करते ती नेहमी नाही का त्यांचं लिखाण चालू असते, कविता येत राहतात पेपरला, नंतर ह्याला किशोरला, लिखाण चालूच आहे. पुरस्कार भेटल्याबद्दल खूप आनंद झाला. पुरस्काराचा असा आनंद एवढा झाला की डोळ्यातून अश्रू आले. ते आनंद अश्रू मला खूप आनंद झाला.